त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 38 सॉल्व करणार आहे. 3 आयसोलेटेड मेटल स्पियर A, B, C have radius R, 2R, 3R respectively. A मेटल स्पियरची रेडियस R आहे, B ची 2R आहे आणि C ची 3R आहे. अँड सेम चार्ज Q आणि चार्ज मात्र कसा आहे, सेम आहे सगळ्यांवरती. UA, UB and UC with the energy density just outside the sphere surface of the sphere. तर UA, UB आणि UC ही प्रत्येक स्पियरची एनर्जी डेन्सिटी आहे आउटसाइड त्या स्पियरच्या. द रिलेशन बिटवीन UA, UB अँड UC इज. तर UA, UB आणि UC याच्यातलं रिलेशन आपल्याला फाईंड करायचं आहे. हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए, ते आहे UA इज ग्रेटर दॅन UB अँड UB इज लेस दॅन UC. बी ऑप्शन आहे UA इज ग्रेटर दॅन UB and UB is greater than UC. C option आहे UA is less than UB and UB is less than UC. आणि लास्ट ऑप्शन D, UA is less than UB and UB is greater than UC. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला 3 आयसोलेटेड मेटल स्पियर दिलेलं आहे, A, B आणि C, आणि त्याची जी रेडियस आहे तर ती R, 2R आणि 3R. म्हणजे ए स्पियर जो आहे त्या ए स्पियरची जी रेडियस आहे तर ती रेडियस दिलेली आहे तुम्हाला किती, R इतकी. बी स्पियरची जी रेडियस आहे ती किती दिली तर 2R आणि सी स्पियरची जी रेडियस आहे ती किती आहे तर 3R इतकी तुम्हाला रेडियस दिलेली आहे. आणि चार्ज जो आहे सगळ्यांमध्ये सेम आहे. म्हणजे ए स्पियरवरती जेवढे चार्ज आहे तेवढेच बी वरती आहे, तेवढेच सी वरती आहे. आणि ते आपण किती कन्सिडर करू तर Q इतके कन्सिडर करणार. ठीक आहे. आणि जी एनर्जी डेन्सिटी दिलेली आहे तुम्हाला, ओके, चार्ज सेम आहे. एनर्जी डेन्सिटी ए साठी ए दिलेला आहे UA, बी साठी UB आणि सी स्पियर साठी UC दिलेला आहे. ओके. तर आपल्याला या UA, UB आणि UC याच्यामध्ये रिलेशन फाइंड करायचं. रिलेशन म्हणजे कोणता मोठा आहे आणि कोणता छोटा आहे. आता एनर्जी स्टोर इन अ स्पियर याचा जो फॉर्म्युला घेतला तर त्याचा जनरल फॉर्म्युला असेल 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 डिवायडेड बाय R. R म्हणजे काय असेल, डिस्टन्स. पण या ठिकाणी दोन्ही चार्जेस सेम आहे, सगळे चार्जेस. ओके. तर याचा काय करता येईल आपल्याला, स्क्वेअर करता येईल. मग आपण एक काम करू, एनर्जी स्टोर इन ए स्पियर त्याचा फॉर्म्युला काय भेटेल 1/4 पाय एप्सिलॉन 0. तर या ठिकाणी Q1 Q2च्या जागी मी एकच चार्ज घेणार आहे म्हणजे Qचा स्क्वेअर झाला आणि डिवायडेड बाय करायला RA. पण RA किती आहे, R आहे, मग त्याची व्हॅल्यू टाकून देऊ. मग UA इज इक्वल टू आपल्याला भेटेल 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q स्क्वेअर डिवायडेड बाय R. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. ओके. आता एक काम करू, आता सेकंड स्पियरसाठी कन्सिडर करू. सेकंड स्पियर जर घेतला त्याच्यामध्ये जी एनर्जी स्टोर होणार ती UB आणि याचा फॉर्म्युला 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q स्क्वेअर डिवायडेड बाय RB. तच RB घ्यावं लागेल. ठीक आहे. आणि RB जो दिलेला आहे तो किती दिलेला जर तुम्हाला 2R. मग आपला UB जो असणार तो भेटेल 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q स्क्वेअर डिवायडेड बाय 2R. मी या 2ला स्टार्टिंगला घेऊन टाकतो म्हणजे 1/2 आणि या ठिकाणी राहिलं 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q स्क्वेअर अपॉन R. ओके. आणि जी ब्रॅकेटची जी टर्म तुम्ही जर चेक केली तर ब्रॅकेटची टर्म E आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये. काय 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q स्क्वेअर अपॉन R. E आहे UA. मग आपला UB जो असणार आहे तो किती भेटेल तर 1/2 UA. कुठून घेता येईल, फ्रॉम 1, फ्रॉम इक्वेशन 1. ओके. मग UA जो असणार तो किती असणार तर 2 टाइम्स UB. ओके. आपला जो ए मधलं एनर्जी डेन्सिटी ए ची ती 2 टाइम्स एनर्जी डेन्सिटी बी पेक्षा. म्हणजे याचा अर्थ काय, एनर्जी स्टोर इन ए स्पियर इज मोर दॅन एनर्जी स्टोर इन बी स्पियर. हे झालं तुमचं फर्स्ट रिलेशन या ठिकाणी. ठीक आहे. याला आपण, हे झालं तुमचं फर्स्ट रिलेशन. आता आपण एक काम करू, थर्ड नंबरच्या केसमध्ये जाऊ. सी स्पियरसाठी आपण या ठिकाणी कन्सिडर करणारे स्पियर, सी स्पियरसाठी काय असेल ते. ठीक आहे. मग सी स्पियरसाठी जर घेतला तर एनर्जी स्टोर इन सी स्पियर आणि याचा फॉर्म्युला असेल 1/4 पाय एप्सिलॉन 0. चार्जेस सेम आहे म्हणजे तो करायला Q स्क्वेअर डिवायडेड बाय RC. आणि RCची व्हॅल्यू किती आहे 3R. मग UC इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q स्क्वेअर डिवायडेड बाय 3R. 3ला मी स्टार्टिंगला घेऊन टाकतो 1/3 आणि ब्रॅकेटमध्ये राहिलं 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q स्क्वेअर डिवायडेड बाय R.
ही जी ब्रॅकेटची टर्म आहे तर ती म्हणजे आपलं इक्वेशन नंबर 1 मध्ये UA. मग आपला UC जो असणार तो किती असणार 1/3 UA. ओके. आता याला UA जर फाइंड केलं तर UA इज इक्वल टू काय असणार 3 टाइम्स UC असेल. ठीक आहे. आणि यानुसार जर रिलेशन घेतलं तर आपला UA हा परत ग्रेटर भेटेल कशापेक्षा तर UC पेक्षा. ओके. आणि आता परत आपल्याला एक रिलेशन फाइंड करायचं UB आणि UC याच्यामध्ये रिलेशन किती असणार. ओके. तर UB पण माहिती आहे आपल्याला, UC पण माहिती आहे. मग एक काम करू त्या दोघांचं काय करून घेणार डिव्हिजन आपण या ठिकाणी करून घेऊ. मग एक काम करा UC ला UB ने आपण काय करणार डिवाइड करणार. UC ची व्हॅल्यू किती आहे तर इथे बघा 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q स्क्वेअर डिवायडेड बाय R. आता याचं रेसिप्रोकल करा या UBचं. ठीक आहे. मग 1/2चं काय होणार फक्त 2. 1/4 पाय एप्सिलॉन 0 आहे त्याचं काय होणार फक्त 4 पाय एप्सिलॉन 0. Q स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर त्याचं होईल R डिवायडेड बाय Q स्क्वेअर. याच्या बऱ्याचशा टर्म कॅन्सल होणार जसं की 1/4 पाय एप्सिलॉन 0 आणि 4 पाय एप्सिलॉन 0 कॅन्सल. Q स्क्वेअर कॅन्सल. R आणि R काय झाला कॅन्सल म्हणजे R आला 2 डिवायडेड बाय 3. ओके. 2 डिवायडेड बाय 3. मग आपला UC डिवायडेड बाय UB जर घेतला तर तो न्यूमरेटरला 2 झाला आणि डिनॉमिनेटरला 3 झाला. आता याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर डिनॉमिनेटरचा नंबर मोठा आहे आणि न्यूमरेटरचा नंबर स्मॉल आहे. मग याच्यावरून आपण रिलेशन काढू शकतो कोणता तर UC हा लहान असेल आणि UB कसा असेल मोठा असेल. तर आपल्याकडे 3 रिलेशन या ठिकाणी भेटलेले आहे. तर याच्यावरून आपण आता डिसाईड करू शकतो. तर सगळ्यात मोठी तर आपलं A स्पिअरची जी एनर्जी ती असणार. त्याच्यानंतर जी मोठी आहे ती कोणती तर B ची असणार एनर्जी स्टोर इन B आणि सगळ्यात लहान जी असणार आहे एनर्जी स्टोर इन C मध्ये. ठीक आहे. मग या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर चेक केलं हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर B जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. UA इज ग्रेटर दॅन UB अँड विच इज ग्रेटर दॅन UC. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन B. आणि ऑप्शन B म्हणजे काय UA इज ग्रेटर दॅन UB अँड UB इज ग्रेटर दॅन UC.